ही लगबग आहे राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर महाकरंडकच्या अंतिम फेरीच्या तयारीची। यंदा या स्पर्धेचं 11वं वर्ष असून 18 ते 21 जानेवारीला अहमदनगरच्या माऊली सभागृहात ही स्पर्धा होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दर्जेदार एकांकिका या स्पर्धेत सादर होत असतात। आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस कलाकार घडले आहेत। त्यांनी नाटक, टीव्ही आणि सिनेजगतामध्ये आपला ठसा उमटवलाय। मेळा रंगकर्मींचा, उत्सव रंगभूमीचा अशी टॅगलाईन घेऊन ही स्पर्धा दणक्यात साजरी होते। हौशी रंगभूमीपासून ते व्यावसायिक रंगभूमीला नव्या दमाचे कलाकार देण्यात या स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे। राज्यभरातील विविध नाट्य संस्थांच्या 25 एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत। या सर्व एकांकिकांचे सादरीकरण 18 ते 21 जानेवारी या कालावधीत होणार आहे। माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत एकांकिका पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे। यंदा या स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे खास परीक्षक लाभले आहेत। परीक्षक म्हणून अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संजय मोणे, अभिनेते अतुल परचुरे आणि अभिनेत्री कृतिका तुळसकर हे काम पाहणार आहेत। रविवारी 21 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत उत्सव मूर्ती, कालसर्प, कुंकुमार्चन या नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग देखील विशेष निमंत्रितांसाठी होणार आहे।